चला एक फिल्डिंग टीमचा 12th मॅन द्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. मॅनेजमेंटमध्ये जर कोणी असेल तर त्यांनी आलं तरी चालेल, पण लवकरात लवकर पाठवा, कारण आयोजकांचे तसे निर्देश आहेत. नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. सूर्या मणिरत्नम पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. 11:40 ला बॉल पडतोय. पहिलाच बॉल चांगला उसळी घेणारा आणि त्यातल्या त्यात नॉन स्ट्रायकिंग एंडला ती चर्चा सुरू झाली. आय थिंक फ्रंट फूट चेक केला जाईल, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरने जसं पाहिलं तसंच अंपायरला सांगितलं की हा फ्रंट फूट चेक करायचंय. त्याच्यामुळे पहिला बॉल उसळी घेणारा होता आणि त्याचमुळे आता वेगवेगळे अँगल्स तपासले जातील. शूजचा कोणता भाग त्या लाईनच्या मागे आहे का हे तपासलं जाईल, तो पुढे आहे का हे तपासलं जाईल आणि निर्णय येईल तुमच्या समोर. योग्य बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिला होता तोच कायम ठेवलाय पुढे टीव्ही अंपायर्सने देखील, आणि त्यामुळे फेअर डिलिव्हरी हा निर्णय इथे देण्यात आलेला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमी केनी यांनी ती अपील केली होती आणि शेवटी आता टीमची धावसंख्या 0 स्थिर आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय सूर्या मणिरत्नम याने. मागच्या मॅच मध्ये केतन गलीमध्ये आउट झाला होता. या मॅच मध्ये सुरुवात करायची आहे 0तून. थोडासा शरीरापासून दूर खेळलाय. विकेट कीपरने चूक केली. रनआउटची संधी आहे आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. या धावा तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे. बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळेल. खातं उघडले संघाचं. सूर्या मणिरत्नम पहिलं षटक हाताळतोय. चर्चा राहील याही सामन्याची, कारण हा जो सामना आहे हा महत्वाचा सामना आहे सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. 45 मातब्बर संघ टिंगरे सरकार चषकामध्ये यावर्षी खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत. प्रत्येकाने आपलं नशीब आणि आपलं कसब पणाला लावलं आणि शेवटी ते 4 संघ मग निश्चित होतील या मॅच नंतर, आणि मग सेमीफायनल आणि फायनलचा थरार टिंगरे सरकार चषकामध्ये तुम्ही अनुभवाल. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आता हळूहळू पुढे चालली आहे. विशाल भाऊ टिंगरे यांचा वाढदिवस आणि ते औचित्य 21 वर्षाची आबाधित परंपरा चर्चेचा विषय असतो ज्यावेळेला टिंगरे सरकार चषक ही स्पर्धा तुमच्या भेटीला येत असते. सूर्या गोलंदाजीसाठी चांगला बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये पकडून टाकलेला ऑब्रेक. लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर. चांगली लाईन. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल ते पाहायला मिळाला आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेटला लेफ्टी बॅटरसाठी. हवेच्या प्रवाहाच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चांगला फटका. गॅप मध्ये चाललाय. 2 फिल्डर धावतील बॉलच्या मागे. रेस लागली आहे. 2 धावा नक्की घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. बॉल आतमध्ये ढकललाय. तिसरा धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय. 3 धावा घेऊन जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. ओमी केनीच्या खात्यामध्ये 3 धावा. त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 4. 4 बॉलचा खेळ संपलाय.
हळूहळू प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावर होऊ लागली आहे. त्यांना माहिती आहे आज मातब्बर खेळाडू मातब्बर संघ नशीब आजमावतात आपलं. टिंगरे सरकार ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून 45 टीम या स्पर्धेमध्ये या मैदानावर उतरताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. संघर्ष पराकोटीचा सगळ्यांनी दाखवला. फॉलिंग स्वीप मारलाय फटका हवेत. फिल्डर आहे तिथे प्रयत्न सुरू आहे आणि झेल टिपलाय. पहिली विकेट गारत मोठा धक्का बसलाय बाजारळी मनोरला. फलंदाज केतन मात्र आउट. पूर्णपणे बसून हा फटका सजवला होता. बॅटला स्वाईप केलं परंतु डीप मध्ये फिल्डर होता आणि एक सोपा झेल त्याच्यासाठी. फलंदाज बाद होतोय विशाल. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी. मोठा धक्का बसलाय. विशाल शाह आता मैदानामध्ये येईल. केतन मात्रेला खातं उघडता आलेलं नाहीये. ब्रॉन्झ डकचा शिकार ठरलाय. 3 बॉल त्याने फेस केलेत आणि तिसऱ्या बॉलवर तो आउट झालाय. डायमंड डक, रॉयल डक, गोल्डन डक अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत डकसाठी. वेल्सचा राजा आउट झाल्यानंतर लंडनच्या वृत्तपत्रांमध्ये जे लेख छापून आले तेव्हापासून क्रिकेटमध्ये डक या शब्दाला देखील महत्व आलंय. चिमुकला सामन्याचा आनंद घेतोय. टीमची धावसंख्या 4. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल आता या षटकातला शिल्लक आहे. शेवटचा बॉल लेट कट केलाय. फिल्डर आहे तिथे. एकच धाव मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बाजारअळी मनोर कोइंडे 11 या टीमची धावसंख्या 5 वर 1. पॉवर प्लेचं षटक चांगल्या टप्प्यावर. चांगली गोलंदाजी. हळू ही जी लढत आहे ही देखील रंगतदार होईल. केतन मात्रांनी त्यातल्या त्यात ओमी केनी चर्चा करत असतील मॅचच्या सुरुवातीला 70च्या आसपास धावा करण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन तर आलेले आहेत. कारण बॅटिंगमध्ये खोली आहे या टीमकडे. मोठमोठे खेळाडू आहेत मिडल ऑर्डरमध्ये आणि त्यातल्या त्यात डेथ ओव्हरचे स्पेशलिस्ट म्हणजे डेथ ओव्हरच्या तोफा ज्या धडाडतात, मोठमोठे फटके मारतात. अय्यूब मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलेच असेल कशी बॅटिंग त्याने केली. 6 बॉल शिल्लक ठेवले आणि सामना फिनिश केला. आर्यन भोईर टीमचा कॅप्टन. युवा नेतृत्व गोलंदाजीसाठी. चर्चेतलं नाव आहे आर्यन भोईर. कमी वयामध्ये सातत्य राखले त्याने विकेट्सचं गोलंदाजीमध्ये. हायवे दिवा भिवंडी परिसरातील हा खेळाडू. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. आतमध्ये बॅकफुटला जात असताना कट केलाय. फिल्डर आहे. सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6 धावा. तो विकेटचा दबाव नक्की आलाय बाजारळी मनोर या टीमवर आणि त्यातल्या त्यात प्रथमेशने चार्ज घेतला या मॅचचा. प्रथमेश पाच क्षेत्ररक्षणाची सजावट करतो विकेट कीपर या नात्याने आणि त्याच्याकडे असलेला अनुभव आता पणाला लावेल. अहमदभाई मीन हे जे मॅनेजमेंटमध्ये आहेत ते देखील बाहेरून त्यांच्या इन्स्टिक्ट्स ज्या आहेत त्यांचं मत तेही ते मांडू शकतात. ते मांडतायत आणि त्याचमुळे चर्चा राहील या सामन्याची. शरीरापासून दूर ठेवलाय बॉल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑफचा फिल्डर बॉल थांबवतोय तोपर्यंत 1 धाव येते. दुसऱ्या बाजूला रोहित गलांडे आहे मॅनेजमेंटच्या भूमिकेमध्ये. त्याच्यामुळे टीमची धावसंख्या 7. षटक क्रमांक 2 चालू आहे. आर्यन भोईर बरोबर टप्प्यावर गोलंदाजी सध्या सुरू आहे. ऑफसाइड पॅक. क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये एक रिंगण बनवलंय. बरोबर त्या लाईनवर सगळे खेळाडू तैनात आहेत. डीप मध्ये मिड विकेट ठेवलाय आडवा फटका थांबवण्यासाठी. स्टेप आउट करून पुढे येऊन बॉलला चांगली दिशा दिली आहे. बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हा पॉवर प्ले फोडण्यासाठी जाणला जातो खेळाडू विशालच्या. TDPLचं एक पर्व यानेही गाजवलंय.
तिथेही बाईक जिंकली होती ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये. असा खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना घनसोली गावचा खेळाडू. 4 धावा वसूल होत आहेत. दोन्ही नवी मुंबईचे खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळत आहेत. एक दिवा गावचा खेळाडू ओमी केने आणि घनसोली गावचा खेळाडू विशाल शाह. परंतु समोर हायवे दिवा भिवंडीचा गोलंदाज आर्यन भोईरच्या विरुद्ध तो चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने नेल्सन आकडा आता आपल्या स्क्रीनवर आहे. 11-1 अशी परिस्थिती. टिंगरे सरकार चषक तुम्ही अनुभवताय. अंतिम टप्प्यामध्ये टिंगरे सरकार चषकाची आता ही पर्वणी आली आहे. आर्यन पुढचा बॉल घेऊन उलटा रिव्हर्स स्वीप मारलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा आता येतोय. हवा आहे त्या दिशेला. वाऱ्याचा वेग आहे. षटकार मिळेल. 6 धावा विशालच्या खात्यात. सो बाउंड्री चेक इथे केली जाईल. 6 की 4 याच्याविषयी ते प्रश्नचिन्ह आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता दिलं जाईल ॲक्शन रिप्लेने. रिव्हर्स स्वीप मारलाय. चांगला फटका होता आणि जे डिस्टन्स होतं ते एक्झॅक्ट किती आहे हे तपासलं जाईल. तर लाईनच्या मागे पडलाय बॉल किंचितसा आणि त्यामुळे 6 धावा मिळताना दिसतील. एक हुंडाईची कार आहे क्रेटा आणि त्या कारचा नंबर MH12 UW 9302 ही कार कृपया काढायची. हुंडाई क्रेटा योग्य ठिकाणी पार्क करा प्लीज. धन्यवाद. बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे. विकेट मिळेल आणि शेवटी विकेट आली आहे खात्यामध्ये आर्यन भोईरच्या. सो विकेट आली आहे. सेकंड विकेट गमावली आहे बाजारळी मनोर या टीमने. फलंदाज विशाल शाह ज्याने मागच्या 2 बॉलवर 10 धावा वसूल केल्या होत्या. एक षटकार एक चौकार त्याने मारला होता. त्यानंतर विकेट मिळवण्यात यश आले आर्यनला. टीमची धावसंख्या 17. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. न्यू बॅटर नागेश वाडेकर फलंदाजीसाठी. शेवटचा बॉल फेस करेल या ओव्हरचा नागेश वाडेकर. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅन. पॉइंट कव्हर पॉइंट कव्हर्स आणि मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. शॉर्ट फाईन लेग आतमध्ये डीप मध्ये मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ठेवलाय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आर्यन भोईरने. शेवटचा बॉल या ओव्हरचा. टीमची धावसंख्या 17. बॉल उडवलाय मिड ऑफ आतमध्ये. धावा येतील. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा. नागेश वाडेकरचा ब्लास्ट. षटकार. अठरा धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्या. 2 षटकार आले. 1 चौकार आला. 2 सिंगल आले. 1 विकेट आली. महागडं षटक कॅप्टनचं. 23 धावा स्कोर बोर्डवर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 23. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजी सुरू होईल.
सूर्या मणिरत्नम परत एक वेळा गोलंदाजीसाठी मागचं षटक चांगलं टाकलं होतं सूर्याने. 4 धावा खर्च केल्या होत्या आणि एक बाईच्या स्वरूपात आली होती. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. पायातला बॉल होता, फ्लिक केलाय मागे. धावा येतील इथे देखील. 2 फिल्डर धावतात बॉलच्या मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता ते होईल आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. 3 धावा मिळतील ओमी केनीला. कॅप्टनच्या खात्यात 3 धावा. टीमची धावसंख्या 26. टिंगरे सरकार चषकाचं आयोजन श्री विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि विशाल भाऊंचा वाढदिवस मोठ्या थाटात अनेक राजकीय मंडळी येऊन साजरा करणार आहेत आणि त्याचमुळे 3च्या आसपास आपल्याला या स्पर्धेची फायनल सुरू करायची आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. एक मोठं राजकीय नेतृत्व या परिसरातलं विशाल भाऊ टिंगरे, त्यांचाच वाढदिवस. चांगलं कमबॅक सूर्या मणिरत्नमचं. मागच्या बॉलवर 3 रन आले. या बॉलवर डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 26. प्रत्येक टीमला त्या आकर्षक टी शर्ट्स देण्यात आलेले आहेत. या ग्राउंडवर हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. भरपूर मेहनत दरवर्षी पावसाळ्यानंतर या ग्राउंडवर घेतली जाते. फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह खूप चांगला केला. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो चांगला आलाय. तोपर्यंत 2 धावा जातील. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 28. नागेश वाडेकर मेरिटवर खेळतो. नागेश वाडेकरने पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये शतक देखील ठोकलंय आणि भन्नाट फॉर्म मध्ये नागेश वाडेकर मागच्या काही सीझन्स मध्ये. एक वेगळा हुक शॉट गॅप मध्ये चाललाय. लॉंग लेगला बॉल सीमा पार. चौकार येईल. 4 धावा मिळतील. अनकंट्रोल्ड हुक शॉट इथे पाहायला मिळाला. कंट्रोल मध्ये नव्हता फलंदाज, परंतु जो रिझल्ट पाहिजे होता तो मिळाला. क्रिकेटमध्ये रिझल्टला जास्त महत्त्व असतं. धावा पाहिजेत त्या आलेल्या आहेत. 4 धावा. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 32-32. अनेक वेळेला असे फटके मारत असताना स्टंपवर जाऊन पडतात फलंदाज, परंतु नंतर स्वतःला सावरलं. 4 धावा मिळाल्यात. बॉलरच्या पेसचा वापर केला. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. सूर्या मणिरत्नमचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये देखील मोठा फटका आलेला नाही. एक चौकार वगळता शांत ठेवले फलंदाजांना. 9 धावा खर्च केल्या सूर्या मणिरत्नमने. 13 धावा आतापर्यंत त्याच्या स्पेलमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक त्याच्या स्पेलचा. फुलर लेनचा बॉल होता. पॉइंट मधून बॉलला कापलंय. डीप मध्ये फिल्डर येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होईल. ग्राउंड मोठा आहे आणि त्याचा फायदा उचललाय. परत एक वेळा ट्रिपल ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3चा खेळ आता संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 35. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर जर पाहिलं तर बऱ्यापैकी धावसंख्या आता होऊ लागलेली आहे. नागेश वाडेकरने तडाखेबंद बॅटिंग केली. 6 बॉलमध्ये 15 धावा त्यांच्या बनल्या गेल्या आणि जोडीला जर पाहिलं तर सलामीवीर म्हणून ओमी केनी आले. 4 बॉलमध्ये 7 वर ते बॅटिंग करतात. एका बाजूने किल्ला लढवत आहेत. परंतु कुणालजी अजूनही ज्या पद्धतीचं मैदान आहे, 3 ओव्हर बाकी आहेत आणि 35-40 रन आल्या तर एक चांगली टोटल होऊ शकते फाईटसाठी 70. नक्कीच. आणि हाच मी मगाशी उल्लेख करत होतो की कॅप्टनने नक्कीच सांगितलं असेल आपल्या सर्व खेळाडूंना की कमीत कमी 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. सूर्या नायडूचे षटक संपलेले आहेत. त्याने 2 ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या. तर आर्यन मागच्या ओव्हरमध्ये महागडा ठरला होता. 3 ओव्हरमध्ये 35 धावा. ओमी केनी 7 वर खेळतोय. नागेश वाडेकर 15 वर. आशुतोष आंबवकर आला आता गोलंदाजीसाठी. सेमीफायनलचा देखील ड्रॉ होणार आहे आणि तो इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल. त्याच्यामुळे पुढील कॅप्टननी याची नोंद घ्यायची आहे. सेमीफायनलचा देखील ड्रॉ होणार आहे आणि तो इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल. या मॅचमधला विजेता संघ
असं ड्रॉवर नक्की लिहिण्यात येईल त्या चिठ्ठीवर. बाकी 3 संघ निश्चित आहेत. आशुतोष आंबपकर, पहिला बॉल लाईन बरोबर होती, टप्पा चांगला होता आणि सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. जेवढे डॉट बॉल आता इथे टाकण्यात येतील ते महत्त्वाचे ठरतील गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी आणि तो अनुभव दाखवावा लागेल गोलंदाजांना. ऑन साईडला बॅट चांगली फिरली होती बॅटर नागेश वाडेकरची. पुढचा बॉल शरीरापासून दूर ठेवल्या आंबपकरने. हा बॉल पंचांचा इशारा येतो, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या आकार घेते, धावा वाढतात, धावा झाल्या 36. 19 बॉल झालेत आतापर्यंत, 36 धावांची मजल मारली आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम बाजारळी मनोर कोयंडे 11 या टीमने. हा सामना हाय व्होल्टेज अपेक्षित आहे. पुढे टाकलाय बॉल, इनसाइड आउट, फटका हवेत आहे. 2 फिल्डर धावत आहेत, एक टप्पा घेत बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे, एक्स्ट्रा कव्हरला 4. धन्यवाद डीजे. हा बॉल जर पाहिलं तर थोडंसं पदल आली ते दाखवलं, पुढे आले आणि त्याच्यानंतर कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक लॉफ्टेड फटका खेळला आणि चौकार वसूल केला. तो बॉल थोडासा दबाव होता, तो हटवलाय. 40 वरी धावसंख्या पोहोचलेली आहे. 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी नक्कीच असणार आहे. पाहूया, एका बाजूला नागेश वाडेकर तर एका बाजूला ओमी केणी. एक्झॅक्ट 12 वाजले, धावा झाल्या 40. कमी गतीने टाकलेला बॉल परत एक वेळा इनफिल्डच्या वरून, यावेळेला स्वीपर कव्हरचं क्षेत्र निवडले. हा देखील बॉल सीमा पार, 4 धावा मिळतील, चौकार. चांगला फटका, धन्यवाद डीजे. चांगला फटका या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक टू बॅक. आशुतोष आंबपकर खास कोल्हापूरवरून दाखल झाले पुण्यामध्ये. यावर्षी पावसाळ्यात मुंबईत येऊन देखील चांगली बॉलिंग केली होती, परंतु इकडे समोर नागेश वाडेकर चांगली बॅटिंग करतात सध्या. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि त्याच्यानंतर स्लोअर 1चा वापर फॉलो केलं बॅटरला. आउटसाइड ऑफ स्टंप येऊन खेचण्याचा प्रयत्न होता आणि लवकर ओळखलं बॅटरला गोलंदाज आशुतोष आंबपकरने. गतीमध्ये मिश्रण केलं, परिवर्तन केलं आणि शांत ठेवले बॅटरला. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 44, 44. आणि कधी कधी हे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सातत्याने होतो टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. मगाशी तो चौकार आला अनकंट्रोल हुक शॉटद्वारे आणि आता शांत ठेवलंय आशुतोष आंबपकरने. थोडीशी दुखापत झाली आहे तिथे नागेश च्या हाताला आणि ती चर्चा सध्या आहे मैदानामध्ये. दोन्ही अंपायर त्याचे निरीक्षण करतायत. सगळ्यात महत्वाचा टाइम, वेळेचं मॅनेजमेंट असतं. कारण जेवढा वेळ बॅटर घेतात कुठेतरी तो भुर्दंड गोलंदाजी करणाऱ्या टीमला लागतो, कारण एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त आतमध्ये येतो. हेच अंपायर त्यांना समजून सांगत असताना. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 44. पुढचा बॉल चांगली लाईन, हलक्या हाताने ढकललाय बॉल. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, खराब फिल्डिंग, त्याचा फायदा होईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय, रनआउटची संधी आहे आणि अंडरआर्म थ्रो बरोबर यष्ट्यांचा वेध. फलंदाज ओमी केनी आउट. महत्वाची विकेट या ठिकाणी त्यांना पाहिला मिळते. ही जोडी जमते असं वाटत होतं आणि त्याच वेळेला तिसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र नागेशने दिला आणि तो चुकला. कारण एका बाजूने किल्ला लढवण्याचं काम ओमी करत होते आणि अशा वेळेला त्यांचं बाद होणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं होतं. आणि इकडे विकेट तर आलेली आहे, परंतु मागील मॅचचा हिरो जबरदस्त बॅटिंग करणारे अय्यूब मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूला चांगल्यापैकी स्थिर स्थावर 25 धावांवर बॅटिंग 11 चेंडूमध्ये नागेश वाडेकर हे सुद्धा करतायत. 46 तर झालेले आहेत आणि अजूनही 13 बॉल बाकी आहेत. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 46, 46 धावा. विकेट आली आहे. नागेश वाडेकर मैदानामध्ये खेळतोय. अय्यूब शेख आलाय. मागच्या मॅच मध्ये 5 बॉलमध्ये 22 धावा केल्या होत्या अय्यूबने.
3 षटकार मारले होते. सुरुवातच षटकाराने केली होती आणि इथे सिंगलने सुरुवात होईल. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोइंडे 11 बाजार आणि मनोर या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 47 47 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 महत्त्वपूर्ण ओव्हर बाकी आहेत कुणाल सर, आणि या 2 महत्त्वपूर्ण ओव्हरमध्ये कुठेतरी एक 25 धावा तरी आणखी बनवाव्या लागतील या ठिकाणी फाईट करण्यासाठी. तो प्रयत्न मात्र या ठिकाणी असणार आहे आणि ती वेळ सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. आपण टिंगरे सरकार चषक पाहतोय. शेवटचा दिवस आहे आणि प्रेक्षकांची पावलं या क्रीडा नगरीच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 45 व्यावसायिक संघांमधील, माझ्या मते आपणही बरीच वर्ष मागील, मात्र या 45 व्यावसायिक गटातील टीम तरी पाहिलेल्या नाहीयेत. 16 संघ एखाद्या स्पर्धेमध्ये करायला नाकी नऊ येत आहेत सध्या आणि ते 45 संघ टिंगरे सरकार चषकामध्ये व्यावसायिक गटामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे या स्पर्धेची चर्चा सातत्याने होत असते. कमी प्रवेश फीमध्ये दमदार पारितोषिक असलेली स्पर्धा म्हणजे टिंगरे सरकार चषक तुम्ही अनुभवताय. सोहेल शेख आलाय गोलंदाजीसाठी. चीता कॅम्पचा आणखीन एक उभरता गोलंदाज ज्याची चर्चा होत असते, वेगाची चर्चा होत असते. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय सोहेलने. दुसरा बॉल फुल टॉस आहे आणि बॉल हवेत आहे. फिल्डर तिथे आहे आणि प्रयत्न झालेला नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. अय्यूब मागील मॅचची सुरुवात देखील अशीच केली होती आणि या वर्षी सुप्रीमो ट्रॉफीमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार मला का मिळाला दाखवून देत आहेत. जसा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय, अय्यूब पुन्हा चर्चेत आलाय. सिक्सर. टीमची धावसंख्या 53. अर्धशतक पूर्ण. फुलटॉस बॉल परत एक वेळा टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. काऊ कॉर्नर रिजन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा इथे कंप्लीट करताना दिसेल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे अय्यूबची. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचले 55 धावा. 55. 5वं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. पाहूयात अजूनही जर पाहिलं तर येणारे ज्या उर्वरित चेंडू आहेत ते खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत आणि 26 वर खेळणारे नागेश आणि 8 वर षटकारांशी खेळणारे अय्यूब खूप निर्णायक असतील. बाहेर टाकलाय बॉल. अंपायरचा इशारा नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर डिलिव्हर्ड केला आणि त्याच्यामुळे आता फ्री हिट असणार आहे. पुढचा बॉल अय्यूबसाठी. त्या क्रीजच्या अगोदर त्या खेळपट्टीच्या बाहेर नो बॉलचा निर्णय आणि नेक्स्ट बॉल असणारे फ्री हिट. टीमची धावसंख्या अब तक 56 धावा स्कोर बोर्डवर झालेल्या आहेत. 5वं षटक मार्गस्थ आहे. पायातला बॉल होता. चांगली लाईन. फुलर लेनचा बॉल शांत ठेवला अय्यूबला. डॉट बॉल सोहेलच्या माध्यमातून. 4 बॉलचा खेळ संपलाय. फ्री हिटचा बॉल चांगला कमबॅक करून दाखवलाय सोहेलने. वेग आहे या खेळाडूकडे, तो टप्पा नियंत्रण पाहिजे. पुढचा बॉल परत पायातला बॉल होता. बॅक टू द बॉलर खेळलाय. डोक्यावरून डीप मध्ये लॉंग ऑफ आहे. सिंगल तिथे मिळेल अय्यूबला आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 57. शेवटचा बॉल या ओव्हरचा शिल्लक. नागेश वाडेकर 200चा तो स्ट्राईक रेट. चांगला खेळलाय. फुलर लेनचा बॉल होता. खूपच चांगला फ्लॅशी ड्राईव्ह इथे दाखवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपला. बाजार आणि मनोर टीमची धावसंख्या 61.
या ओव्हरमध्ये रन बनल्या. यस, आमचे टेनिस क्रिकेट .inचे कॅमेरामन देखील खूप चांगल्या कामगिरी करतायत. आकाशातून जाणारी घार देखील या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न करतायत. तिचंही लक्ष. टाइम संपलेला आहे आणि त्यामुळे एक खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये वाढवावा लागणार आहे. सर्कलच्या आतमध्ये बाहेर जे फिल्डर आहेत त्यापैकी एक वाढवावा लागणार आहे. अंतिम टप्पा या डावाचा पहिला मिळतो. 61 झाल्यात आणि इकडे 14 जरी आल्या 75चं टार्गेट एक चांगलं टार्गेट होऊ शकतं. शेवटचं षटक. पहिलाच बॉल हॅमर्ड केलाय. हातोडा चालवलाय बॉलवर. कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून बॉल चाललाय एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. चौकार. ताकद आहे, नजाकत आहे आणि टायमिंगचा मिलाफ या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. काय पंच केला होता कव्हर्सला. ऑन साइडला धमाका. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तिथे जजमेंट चांगलं आहे कारण हवेच्या प्रवाहाच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न आहे आणि ते आता शक्य नाहीये. फलंदाज अयुबला जावं लागेल डगआउट मध्ये. एक क्षण असं वाटलं की हा बॉल खूप लांबवर गेलेला आहे, परंतु वाऱ्याचा वेग जो आहे तो या बाजूला आहे आणि त्याच्यामुळे तो बॉल वाऱ्याच्या वेगाने आतमध्ये आलाय. सो कॅच चेक इथे होईल. बाउंड्री लाईनच्या एकदम जवळ आहे फिल्डर, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. आउट. बॅटर डाव्या पायावरचं नियंत्रण शेवटपर्यंत ठेवलं त्या फिल्डरने आणि
65 धावा फलंदाज बाद. चांगलं जजमेंट तिथे दाखवलंय. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर विकेट आली आणि आता नवीन फलंदाज आलाय फलंदाजीसाठी विकी मुंबईकर. आशुतोष आंबपकर. विकेट आली आहे आणि त्याच्या विरुद्ध आता आक्रमण झालंय. आता हवा आहे त्या बाजूला, प्रवाह आहे हवेचा आणि बॉल सीमा पार. विक्की मुंबईकरचा षटकार. चांगला स्ट्रोक. ही तीच वेळ आहे ज्यावेळेला तुम्हाला असे स्ट्रोक खेळायचे आहेत. नवी मुंबईचा हा खेळाडू देखील जबरदस्त बॅटिंग करतो आणि इकडे आशुतोषच्या विरुद्ध मात्र एक मोठा फटका खेळलाय. शेवटच्या षटकात हा पॉवरफुल स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. म्हणूनच तुम्ही कितव्या नंबरवर बॅटिंगला येता हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. 71 धावा झाल्यात. 71. ओ फॉलो केलंय बॅटरला, लवकर ओळखलं. रनआउटची संधी, तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट होईल. 72 धावा झाल्यात. स्कोर बोर्डवर 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. रमाकांतजी कंद साहेब, प्रगतशील शेतकरी, युवा उद्योजक, या टिंगरे सरकार चषकाच्या माध्यमातून त्याचबरोबरीने पोलीस पाटील आपलं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. कंद साहेब, आपलं टिंगरे सरकार चषकात हार्दिक 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 स्वागत. 72 धावा झाल्यात. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नागेश वाडेकरने 29 धावांची खेळी साकारली आतापर्यंत या मॅच मध्ये. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. कॅच इटचा कॉल. फिल्डर आहे तिथे, झेल टिपला जाईल. फलंदाज नागेश वाडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. याही वेळेला जर पाहिलं तर आणखीन एक मोठा स्ट्रोक, परंतु इकडे प्रोटेक्शन ठेवलं होतं आणि माघारी परताना पाहायला मिळत आहेत. आशुतोष अंबपकर देखील प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत. नागेशची महत्त्वपूर्ण खेळी राहिली, ज्या धावा बनवल्या, खऱ्या अर्थाने टीमला संकटातून बाहेर काढलं. हाही बॉल जर पाहिलं तर एका पायावर वेट ट्रान्सफर करत असताना अगदी पॉइंटला षटकार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलने तेवढी लांबी नाही घेतली. विकेट आली आहे. डीजे ड्रॉ केला जाणार आहे, त्यामुळे सगळ्या टीमला विनंती असणार आहे. तीनही टीम आपण ड्रॉसाठी लगेच या. विक्रोलियन्स विक्रोळी ऑलरेडी उपस्थित आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर ओम साई खेड, चला आपण देखील या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचं आहे. आणि MMCC ओरिसा आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर ऑन साइडला भिंगरी शॉट मारला. गॅप मध्ये चाललाय. फिल्डर आहे तिथे आणि चौकार मिळेल जीवित मात्रेच्या खात्यामध्ये. या चौकाराच्या मदतीने 76 धावा झाल्यात. 77चं टार्गेट सेट केलंय NB11च्या समोर. 77चं लक्ष असणार आहे दुसऱ्या डावामध्ये NB11 या टीमच्या समोर. हा पहा, या 3 टीम ज्या क्वालिफाय झालेल्या त्या आणि चालू सामन्यातील जो विजेता असेल तो विजेता लिहिलेला आहे विक्रोलियन्स. विक्रोलियन्स विक्रोळी, MMCC ओरिसा. चला कॅप्टन किंवा प्रतिनिधी ड्रॉसाठी या. आपण नसाल तर प्रातिनिधिक स्वरूपात कमिटीच प्रतिनिधी राहील आणि ड्रॉ करेल. आणि त्याचबरोबर या नितीन भाऊ. ओमसाई खेड म्हणजेच पैलवान नितीन तात्या वाडेकर, उद्योजक कैलास भाऊ निखाडे यांची टीम. विक्रोलियन्स उपस्थित आहेत मंगेश वैती. MMCC या चला. आणि चालू सामन्यातील माझ्यामध्ये 2 12th मॅन आपण लक्ष दिलं तरी चालेल. मी विनंती असेल या ठिकाणी करत आहे. रमाकांत कंद साहेब, युवा उद्योजक, प्रगतशील शेतकरी, पोलीस पाटील रमाकांत कंद साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ड्रॉ केला जाणार आहे. MMCC प्रतिनिधी या, अन्यथा आपल्या वतीने या ठिकाणी कमिटी प्रतिनिधी असेल.
हा पहिली जी सेमी होणार आहे चालू मॅच मधील विजेत्याची नाही होणार आहे, त्यांची दुसरी होणार आहे. या रमाकांत कंद साहेब, पोलीस पाटील या ठिकाणी युवा उद्योजक, प्रगतशील शेतकरी आणि त्याचबरोबर जर पाहिलं पोलीस पाटील साहेब, जर विजेत्या टीमची जी ज्यांच्याबरोबर मॅच लागणार आहे ती सेकंड सेमी होणार आहे. उर्वरित जी सेमी असेल जी मॅच असेल ती लागणार आहे पहिल्यांदा. लक्षात घ्या या तिन्ही टीम आणि MMCCच्या वतीने प्रतिनिधी म्हणून कमिटीच या ठिकाणी आहे MMCC. सेमीफायनल टिंगरे सरकार चषक 2025 संघ आहे विजेता आणि विजेत्या संघाबरोबर मॅच असेल MMCC आणि आता मॅच असेल पहिली. टॉस साठी दोन्ही कॅप्टन इकडे आहेत, आपण टॉस देखील करू शकतो भाऊ आणि तेही आपण दाखवणार आहोत कॅमेऱ्यासमोर. विक्रोलियन्स मुंबई आणि ओम साई खेड यांच्यातील पहिली सेमीफायनल होईल. यस, टॉस देखील आपण करत आहोत. हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या खेळाडूंना जेवण करायचं आहे त्या सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सगळ्या खेळाडूंची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यस, रमाकांत कंद साहेबांच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण मॅचचा डावाला सुरुवात होते. हो, पहिला बॉल गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर हिमांशू पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल थोडीशी अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. प्रथमेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. उरण तालुक्यातील फुंडेगावचा हा सितारा. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भिवंडीच्या आलिमगरचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चा पाठलाग करायचा आहे. टिंगरे सरकार चषक रिवर्स खेळण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झाले, परंतु एक धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते निलेशदादा बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते NB, दुसऱ्या बाजूला बाजार आळी मनोर कोंडे 11 ही टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 77 धावांचा पाठलाग करायचा. सूरज केणे, गोरसईचे सूरज केणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवे तिकडे विकी मुंबईकर होते. विकेटचं पतन. खेळाडू बाद. पहिली विकेट आली आहे.
धन्यवाद. सन्माननीय रवी निंबाळकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. टिंगरे सरकार चषकामध्ये आपलं देखील स्वागत. येस, रवी निंबाळकर साहेब आपण देखील यायचं आहे आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबरने रमाकांत कंत साहेब आपल्या देखील उपस्थितीमध्ये या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. पोलीस पाटील, युवा उद्योजक, प्रगतशील शेतकरी तसेच सन्माननीय सोमनाथ मोजे साहेब विनंती असेल आपण देखील यायचं आहे या महत्त्वपूर्ण टॉससाठी. सोमनाथजी मोजे साहेब आपण देखील यायचं आहे. ओम साईचे संघमालक नितीन तात्या वाडेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत केला जातोय. पहिलं षटक यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला खरा, परंतु त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतायत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी केतन म्हात्रे यांचे पाहायला मिळाले. यस, पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 धावांवर पहिली विकेट आलेली आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फटका. हो, चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. ओमकार केणी होते त्या ठिकाणी, चांगले एफर्ट्स दाखवले आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी पुढे जात असताना पाहायला मिळेल. साहिल सावंतला आपण पाहतोय, मुंबईच्या विक्रोळी परिसरातील खेळाडू. हा खेळाडू पुण्यात आला की आम्हाला मानाचा करंडक आठवतो आणि त्यांनी घेतलेला मालिकावीराचा पुरस्कार आठवतो. या हंगामात चांगलं क्रिकेट खेळलाय. मग वैष्णव, गांधारी किंग्स या संघांसाठी चांगलं क्रिकेट खेळलाय. यावेळेला समोरच्या दिशेने वा गॅपमध्येच खेळलाय. मोजून मापून मारलेला फटका पाहायला मिळाला आणि बघता बघता या ठिकाणी या चौकारानेशी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिली ओव्हर संपली आहे. 9 धावा. डीजे थांबा. डीजे, आपण टॉस घेतोय सेमीफायनलच्या पहिल्या. या ठिकाणी आमचे सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पुणे वर्सेस मुंबई अशी मॅच लागली आहे आणि टॉस मात्र या ठिकाणी विक्रोल यांच्या बाजूने जातोय. कोळी सुपरस्टार म्हणजे सगळ्यांचा लाडका मंगेश वैती. मंगेश, टॉस जिंकला, निर्णय काय असेल आणि एकंदरीत ही स्पर्धा परवा तर आपण चांगल्या पद्धतीने खेळलेला आहात, आज कशा प्रकारे टीम सुद्धा आहे? हो, नक्कीच. आम्ही टॉस जिंकलो तर आम्ही फिल्डिंग करणार आणि 2 चेंजेस आहेत, उमर आणि बिलाल. तर आम्ही त्याच स्ट्रॅटेजीने खेळणार जे लास्ट टाइम खेळलो. मंगेश, ज्या वेळेला रबर बॉलचं 4 महिने क्रिकेट खेळतो आणि त्यातून टेनिसमध्ये येणं तेवढं सोपं असतं का? ॲक्च्युली बघायला गेलं तर सर डिफिकल्ट असं. टेनिस बॉल थोडं हार्डली ताकद लावावी लागते आणि जास्त फिटनेसवर लक्ष द्यावं लागतं. तर टेनिस थोडं इझिली जातं. तर खूप साऱ्या शुभेच्छा. येस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हाला सुद्धा मॅच सुरू होते आणि ओम साईला सुद्धा आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. नितीन भाऊ, जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सुरू आहे एक महत्त्वपूर्ण सामना. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 9 धावा येताना पाहायला मिळालेल्या आहेत. प्रथमेश मात्र एका बाजूला आहेत. अजूनही 5 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. मागील मॅचचा हिरो रायगडच्या कर्जत तालुक्यातील हा एक जबरदस्त खेळाडू, लहान वयातच ISPL सारखी स्पर्धा खेळणारा खेळाडू. समोर जर पाहिलं तर प्रथमेश आहेत. साई लोंगले पुढे सरसावले मिड ऑफच्या. यस, डोक्यावरून हा स्ट्रोक खेळलाय. सीमा रेषा पार. 4 चौकार. तेरा धावा धाव फलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खऱ्या महत्त्वपूर्ण क्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
यावेळेला अक्रॉस खेळले, बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगची दिशा निवडली. 4. समोर जर पाहिलं तर या ठिकाणी प्रथमेश म्हात्रे पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. NB11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला बाजार आळी मनोर. मनोर हे पालघर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं गाव आहे. पुन्हा एकदा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत त्या ठिकाणी ऐश्वर्या, फिल्डिंग थ्रो आणि इकडे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न कुठेतरी प्रथमेश यांचा आहे. मागील हंगामात ISPL सारखी स्पर्धा आणि माझ्या मते गेल्या वर्षी टिंगरे सरकार चषकाच्या मालिकावीर प्रथमेश म्हात्रे असावेत. यस, गेल्या वर्षी ही स्पर्धा अक्षरशः गाजवली होती प्रथमेश यांनी. हो, वेगात बॉल, बॅटची कडा घेत बॉल मात्र थोडासा मागे निघाला. मॅच मध्ये मजा येणार आहे कारण हा एक जबरदस्त सामना आपण या ठिकाणी पाहतोय. कारण जो जिंकणार आहे तो मात्र टॉप 4 मध्ये दाखल होणार आहे. आणि NB देखील गेल्या काही वर्षात व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांच्याकडून देखील चांगलीच कामगिरी राहिलेली आहे. बाजार आणि मनोर कोयंडे 11 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश म्हात्रे, साहिल एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. साहिल सावंत एक जबरदस्त खेळाडू आणि समोर जर पाहिलं तर उमरोली एक्सप्रेस साहिल. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे. हो, कदाचित पहिल्या प्रयत्नात बॉल पकडून पुढे टाकला गेला असता तर रनआउट देखील होऊ शकले असते. साहिल वर्सेस साहिल अशी लढाई पाहायला मिळते या ठिकाणी. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. 19 धावा धाव फलकावर. 77चा करायचा आहे पाठलाग. टिंगरे सरकार चषकातील एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट जगताचं लक्ष आज मात्र पुण्यावर लागले आणि टिंगरे सरकार चषकावर लागलेलं आहे. यावेळेला बिग हिट. आता मात्र बॉलची हवाई सफर होताना पाहायला मिळते. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, सीमारेषा पार, षटकार. कट टू कट मॅच आहे. कट टू कट फाईट या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी आलेल्या सगळ्या टीम जबरदस्त आहेत आणि एका वेगळ्या ऊर्जेने दाखल झाल्यात. हंगामाची पहिली मोठी स्पर्धा महाराष्ट्रातील मात्र गाजवायची हा इरादा मात्र सगळ्यांनी केलाय. चालू सामन्यामध्ये जो जिंकणार आहे त्यांची मॅच MMCC ओरिसा याच्याबरोबर खेळली जाणार आहे. ती दुसरी सेमीफायनल असेल. परंतु यानंतर विक्रोलियस विक्रोडी, अमोल म्हात्रे अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला ओम साई खेड, बबलू पाटील, नितीन तात्या वाडेकर आणि कैलास भाऊ निखाडे यांच्या टीममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. 25 धावा तर झालेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 12.5च्या सरासरीने मात्र ही धावसंख्या बनली गेलेली आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. पॉवर प्ले संपलाय. एक जमेची बाब आहे की पॉवर प्ले संपलाय, क्षेत्ररक्षण विखुरलं गेलेलं आहे. अशा वेळेला तुम्हाला एका वेगळ्या रणनीत्या बनवाव्या लागतात. पॉवर प्लेचे वेगळे बॅटर असतात, पॉवर प्लेचे वेगळे बॉलर असतात आणि आता पॉवर प्ले संपल्यानंतर मात्र एक वेगळी रणनीती असेल. हिमांशू रिवतचा प्रयत्न मात्र या ठिकाणी साहिल यांनी केला खरा, परंतु नाही यशस्वी झाला. डॉट बॉल. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. प्रत्येक बॉल अन बॉल महत्वाचा आहे. एका बॉल नंतर समीकरणं बदलत असतात क्रिकेटच्या खेळात. डॉट बॉल आला तर दबाव बॅटिंग टीमवर, षटकार चौकार आला तर दबाव बॉलिंग टीमवर आणि हा जो दबाव इकडून तिकडे जातो ना तो पाहायला आपल्याला आवडतो आणि म्हणूनच आपण मैदानात गर्दी करतो आणि यूट्यूबला देखील गर्दी करतो. यावेळेला बॅटची कडा, टायमिंग नाहीये आणि तिकडे कॅच ओमकार केणी यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळते. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट.
चला आयोजकांच्या सूचना याही आहेत की लगेच नवीन बॅटर यायचं आहे. 25 धावा, चांगली सुरुवात हिमांशूने केली. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत संदेश पार्टे. हिट आणि फिट खेळाडू, गेली कित्येक वर्ष दर्जेदार गोलंदाजी फलंदाजी, महाराष्ट्रातील सगळ्यात वेगवान गोलंदाजांच्या यादीतील कित्येक वर्ष राहिलेलं हे नाव, मॅच विनर बॅटर सुद्धा आहेत आणि आज बॅटिंग करावी लागणार आहे. 25 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 77चा करायचा आहे पाठलाग. 22 चेंडूंचा खेळ बाकी आणि 52 धावांची आवश्यकता आहे. बाजार आणि मनोर कोयंडे 11 हा संच देखील मागील 2 हंगाम पावसाळ्यामध्ये चांगला खेळतोय. यावेळेला हा स्ट्रोक जर पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये अडवला जातोय. चांगली गोलंदाजी, या ओव्हरमध्ये दबाव निर्माण केलाय. दबाव कारण ज्यावेळेला तुम्ही 77 धावांचा पाठलाग करताय तर प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला एक तरी मोठा फटका हा मारायचा आहे, परंतु इकडे एकही मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. 3ही चेंडू निर्धाव टाकलेत. अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट, हे व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आहे. आपला जिल्हा, आपलं गाव, आपला तालुका गाजून हे खेळाडू मात्र पुण्यामध्ये दाखल झालेत. उगाच कोणी खेळत नाहीयेत, प्रत्येक जण मात्र वलयांकित खेळाडू आहे आणि त्या सगळ्यांनी पुणे गाठलंय टिंगरे सरकार चषकासाठी. पंचवीस धावा धावफलकावर, 52ची आवश्यकता अजूनही असणार आहे. यावेळेला देखील चेंडू चांगला होता, परंतु त्याला खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने झाला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली, कारण मिड ऑफ आतमध्ये पाहिलं होतं आणि त्याच दिशेने स्ट्रोक खेळला देखील गेला आणि परंतु तिकडे चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाकडून. चौथ्या चेंडूवर या षटकामध्ये पहिली धाव आलेली आहे, म्हणजे चांगली गोलंदाजी. हिमांशू पाटील जर पाहिलं तर 2 विकेट घेत आहेत आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि त्यांनी केलेल्या 10 चेंडूमध्ये. क्रिकेट मात्र सर्व दूर पोहोचलंय. छोट्या छोट्या गावातील खेळाडू व्यावसायिक क्रिकेट खेळू लागलेले आहेत. प्रत्येकाची मेहनत आहे. शहरातील खेळाडू सुद्धा छाप सोडताना पाहायला मिळतातच आहेत. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, समोरच्या दिशेने ढकललाय. 1 रन कंप्लीट केली आहे आणि तिकडे मात्र थांबवलंय. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आहेत हे विसरून चालणार नाहीये. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे जाते. या षटकात केवळ 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 27 धावा, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 50 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 19 बॉल 50 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. संदेश पार्टे यावेळेला फुलटॉस, पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. अगदी सीमारेषेवरून क्षेत्ररक्षक येत आहेत खरे, परंतु तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 29. 2 विकेट परतलेले आहेत. माघारी NB11 पुणे संघाच्या समोर जर पाहिलं तर बाजार आणि मनोर कोयंडे 11. अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे. 48 धावा करायच्यात अजूनही. 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. ऐश्वर्य सुर्वे मुंबईच्या अंधेरी परिसरातील DN नगरचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली होती. या स्पर्धेमध्ये खूप काही पाहायला मिळालं. छोट्या छोट्या गावातील दूर दूरवरचे खेळाडू देखील चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाले. दिलीप वर्मा लक्षात राहतील सगळ्यांच्या. दिलीप वर्माचा झंझावात काल या ठिकाणी आपण पाहिला. अमित कोरी यांचा या ठिकाणी पाहिला परवा. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. अगदी पवित्रात होते, कुठेतरी मिड विकेटला खेळायचं, परंतु ही वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. तो म्हणजे ऐश्वर्य यांच्याकडून. शरीरापासून थोडासा दूर बॉल ठेवला. क्रिकेट वाढलंय, क्रिकेट आता खूपच लोकप्रिय झालंय. मग गावचं क्रिकेट वाढलंय, तालुक्याचं क्रिकेट वाढलंय, 40+ क्रिकेट वाढलंय, प्रीमियर लीगचं क्रिकेट वाढलंय, आयकॉनचं क्रिकेट वाढलंय आणि या स्पर्धेने पुन्हा एकदा प्रोफेशनल क्रिकेट वाढलंय दाखवलंय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. क्रिकेट कोणतंही असू द्यात, मजा तर येणारच आहे. व्हाईट बॉल खेळवला जातोय. धावसंख्या 30 वर गेलेली आहे. सत्तेचाळीस धावा अजूनही करायच्या आहेत.
17 बॉलचा खेळ बाकी आहे. काही षटकारांची आवश्यकता आहे. प्रथमेशसाठी हे मैदान काही नवीन नाहीये. यावेळेला कव्हरची दिशा तिकडे नागेश. ओ कॅच मात्र सुटलेली आणि कुणाची? गेल्या वर्षी ही स्पर्धा ज्यांनी गाजवली त्यांचीच मात्र कॅच सुटली आहे प्रथमेश यांची. थोडेसे नाराज तर ऐश्वर्य होणारच आहे, कारण गोलंदाज एक प्लॅनिंग करतो, एक रणनीती बनवतो, त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण उभं करतो आणि फलंदाजाला त्या बाजूला बॉल खेळण्यास भाग पाडतो आणि अशा वेळेला कॅच सुटल्यानंतर स्वाभाविक आहे थोडंसं नाराज तर होणारच, परंतु नव्या जिद्दीने पुन्हा खेळावं लागणार आहे. विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्तची भव्य दिव्य स्पर्धा. टिंगरे सरकार संदेश समोरच्या दिशेने बॉल टोलावण्याचा प्रयत्न करतायत, परंतु हा फटका मात्र फसतोय. केतन म्हात्रे यांच्या हातामध्ये जाऊन मात्र चेंडू विसावला. आणखीन एक विकेट. आदित्य जाधव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. मागील हंगामात याही खेळाडूने खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. दबाव वाढतोय, त्याचं कारण आहे रिक्वायर रन रेट वाढत चाललेला आहे. हेही विसरून चालणार नाही की मैदानाच्या आतमध्ये अजूनही प्रथमेश म्हात्रे आहेत. चांगली गोलंदाजी बाजार आणि मनोहर टीम या ठिकाणी करताना आपल्याला पाहिलं. गोलंदाजी चांगली करते, फलंदाजी करावी लागणार आहे. आदित्य पुण्याचे बॅटर आहेत, मॅच विनर आहेत, त्यांना बॅटिंग या ठिकाणी करावी लागणार आहे. समोर जर पाहिलं तर ऐश्वर्य सुर्वे यांची अचूक गोलंदाजी, अचूक टप्प्याची. त्यांच्या गोलंदाजीमध्ये वेग तेवढा नसतो, परंतु टप्पा अचूक असतो. मुंबई प्रीमियर लीग देखील वानखेडे स्टेडियमवर लेदर बॉल क्रिकेट मुंबई अंडर-23 सुद्धा त्यांच्या माध्यमातून खेळला गेलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्यास प्रवृत्त केला. फिल्डर दूरवरून येत आहेत. वा काय या ठिकाणी फुटवर्क दाखवलंय. अगदी मेसी किंवा या ठिकाणी रोनाल्डोची आठवण यावी अशा पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु तोपर्यंत या ठिकाणी धावा पूर्ण केल्या जात आहेत. 4 धावा म्हणजे फिल्डिंग चांगलीच झाली, परंतु 4 रन नाही रोखू शकले. आदित्यची चांगली सुरुवात पाहायला मिळाली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळला, बऱ्याच लांबवरून नागेश वाडेकर त्या बाजूला येत होते. शेवटच्या क्षणी अगदी पायाने बॉल आतमध्ये ढकलला, परंतु तो थोडासा बाजूला गेला, त्याचा फायदा दोघांनी घेतला. 4 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. 35 झाल्या. 14 बॉलमध्ये 42 पाहिजेत. ऐश्वर्य यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. ओ हो हो, आणखीन एक झेल. याच ओव्हरमध्ये दुसरा झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऐश्वर्य करेल तर काय करेल. आणखीन एक कॅच मात्र या ठिकाणी सुटते. 36 धावा झालेल्या आहेत. अजूनही 41 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रथमेश याही वेळेला एक गोष्ट पाहायला मिळाली. बॅटची कडा घेत बॉल हवेत जरूर पाहायला मिळाला, परंतु यष्टी रक्षकांच्या डोक्यावरून पाठीमागच्या फिल्डरला बीट करत असताना मात्र पाठीमागे जाताना पाहायला मिळालाय. 4 धावा त्याही ठिकाणी पाहायला मिळतील. ही मॅच ऑन आहे, कारण 4 ओव्हरमध्ये 40 रन झालेले आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 37 ची आवश्यकता आहे. 12 बॉल 37.
उमेशजी गायकवाड साहेब RAPL तक्षशिलाचे आयोजक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. येस, ब्लू इंडियाचे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे आम्ही आभारी आहोत. एक इलियास भाई शेख यांना विनंती असेल आपण या ठिकाणी साहेबांचा सन्मान करायचा आहे. गायकवाड साहेबांचा एक विशेष सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खास आकर्षक आणि ब्रँडेड टी शर्ट देखील देण्यात आलेले आहेत. आदित्य 12 बॉल 37. मॅच थोडीशी लांबली आहे परंतु संपलेली नाही आहे. मुकेश दास आलेत गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. आदित्य पुणेरी टोला लगावलाय आदित्य यांनी आणि एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. मॅच खुली करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. पहिल्याच बॉलवर स्वागत षटकाराने केलंय. 11 बॉल 31 अजूनही पाहिजेत. सामना हळूहळू रंगात येऊ लागलेला आहे. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. तिकडे फिल्डर आहे तो कॅच नाही झाली आहे. आणखीन एक कॅच सुटली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला. या सुटलेल्या कॅच महागात नक्कीच पडणार आहेत. थोड्या कालावधीत तिसरी कॅच सुटलेली आहे. यावेळेला पुन्हा बिग हिट रडार मध्ये चाला. पकडो कॅच जीतो मॅच. आणि इकडे मात्र बॉल पाठवलाय लांब 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 खूप लांब. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. जबरदस्त प्रदर्शन या ठिकाणी. आदित्य पुण्याच्या या उभरत्या सिताऱ्याची चर्चा आहे आणि चर्चा कुणाची होत नाही त्याच्यासाठी परफॉर्मन्स करावाच लागतो. 9 चेंडू आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 23ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 9 मध्ये 23 धावा करायच्या आहेत. 9 चेंडू बाकी आहेत. हे 3 बॉल या मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचे असतील. 9 चेंडू आणि 23ची आवश्यकता आहे. आदित्यने वातावरणच बदलून टाकलं. 5 बॉल मध्ये 19 वर बॅटिंग करतायत. जोडीला जर पाहिलं तर प्रथमेश मैदानात आहेत. 11 बॉल मध्ये 21 वर मुकेश दास. यावेळेला उसळता बॉल अप्पर कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा बॉल हवेत. पुन्हा कॅच नाही झाली आहे आणि त्या उलट 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. मॅच आता चांगलीच रंगात आली आहे. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. मॅच NB11 पुणेच्या बाजूने देखील जाऊ शकते आणि मॅच बाजार आणि मनोहर कोयंडे 11 पालघरच्या बाजूने देखील जाऊ शकते. कारण आदित्य आता बहरात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून मात्र चांगली बॅटिंग होऊ लागलेली आहे. क्रिकेट रसिकांना चुरशीच्या मॅचेस पाहायच्या असतात आणि इकडे तेच पाहायला मिळत आहे. 56 धावा धाव फलकावर. दोघी बॅटर 21 वर. आदित्य 6 चेंडू मध्येच 21 केलेले आहेत. 8 बॉल मध्ये 21 अजूनही पाहिजेत. टिंगरे सरकार चषकाची एक महत्वाची मॅच. यावेळेला बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागलाय परंतु तरी सुद्धा सीमारेषच्या दिशेने गेला. 1 रन घेतली आहे. दुसरीचा कॉल. हो आणखी 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. मॅच मात्र आता चांगलीच मात्र या ठिकाणी रंगात येऊ लागली आहे. 7 मध्ये 19. 12 बॉल मध्ये 37 ची मॅच होती. 7 बॉल मध्ये 19 ची मॅच आलेली आहे. म्हणून तर म्हटलं जातं ना क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. आणि इकडे असाच एक जबरदस्त सामना रंगला. जो जिंकणार आहे तो सेमीला जाणार आहे.
आणि जो पराभूत होणार आहे 5वा क्रमांक तर त्यांना मिळणारच आहे. टिंगरे सरकार चषकाचा शेवटचा दिवस. प्रेक्षकांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेट पाहण्यासाठी. यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल अशा प्रकारच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेला पूल केलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालंय आणि सरते शेवटी विकेट आली आहे. कॅच पकडली गेली आहे, परंतु आदित्यने त्यांचं काम केलंय. थोडा वेळ मैदानावर थांबले, परंतु वातावरण आदित्यमय करून टाकलं. वाह, 6 बॉलमध्ये पाहिजेत 19. डीजे 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 एक महत्त्वाची सूचना देखील आहे. आज म्हणजेच 14 तारीख संपूर्ण महाराष्ट्रभर असलमभाई खान यांच्या माध्यमातून एक अभियान राबवण्यात येत आहे आणि अभियान आहे मेंटल हॉस्पिटल ग्राउंड, म्हणजे याच मैदानासाठी हे अभियान आहे. या मुलांना हे ग्राउंड आरक्षित करण्यासाठी मात्र हे अभियान राबवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्या क्रिकेटप्रेमींना फोन नंबर 7888566904 7888566904 या नंबरवर जाऊन आपली तक्रार नोंदवायची आहे आणि ती तक्रार थेट महाराष्ट्र राज्याचे टाइम संपलेला आहे. एक खेळाडू आपल्याला सर्कलच्या आतमधला वाढवायचा आहे आणि अशा तब्बल कमीत कमी 5000 तक्रारी आपल्याला नोंदवायच्या आहेत आणि तक्रार एकदा नोंदवल्यानंतर एक PDF तुम्हाला येणार आहे. व्हॉट्सअपद्वारे आपण ती तक्रार नोंदवायची आहे. त्यानंतर एक PDF तुम्हाला येईल आणि ती PDF असलमभाई खान यांच्या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला पाठवायची आहे. 7757995050. पुन्हा एकदा सांगतो 7757995050 या नंबरवर आपण ते पाठवायची आहे आणि हे मैदान वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून असलमभाई खान यांच्या सोबतीने आपण देखील प्रयत्न करायचे आहेत. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. सामना संपलेला नाही. 6 बॉल आणि 19. ऐश्वर्य सुर्वे मुंबईचे खेळाडू बॉलिंगसाठी. रायगडचे बॅटर प्रथमेश म्हात्रे गेल्या वर्षीचा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज बॅटिंगसाठी आहेत. एका बाजूला ऐश्वर्य, एका बाजूला प्रथमेश. 6 बॉल आणि 19ची आवश्यकता आहे. कोण जाणार सेमीफायनलला? पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, थोडा पुढे, रीच मध्ये नव्हता टाकला, बाहेर टाकला होता आणि डॉट बॉल. 5 मध्ये 19. प्रथमेश यांच्या बॅटला षटकाराची भाषा बोलावी लागेल, चौकाराची भाषा बोलावी लागेल. हा तो क्षण आहे ज्या वेळेला हवाई फायर व्हाव्या लागतील. टिंगरे सरकार चषकाची कोणती टीम ठरणार जी चौथी जी सेमीफायनल गाठणार आहे? NB यावेळेला मारलाय फटका. थोडीशी नो लुकची सुद्धा झलक पाहायला मिळाली प्रथमेशच्या बॅट मधून. कडक सिक्सर. प्रथमेश गुडघा टेकवला, बॉलला पाठीमागच्या बाजूला पाठवला आणि सांगतायत एक बॉल त्याचा आहे तर एक बॉल माझा आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर हा सामना ऑन आहे. क्या बात आहे. हृदयाचे ठोके वाढतात, दगदग वाढते अशा प्रकारच्या मॅचेस ज्या वेळेला होतात. 4 बॉल मध्ये 13ची आवश्यकता आहे. ऐश्वर्य एका बाजूला, प्रथमेश एका बाजूला, NB11 म्हणजेच निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला बाजार आणि मनोहर कोविंडे 11 यांच्यातील मॅच. काय फटका खेळलाय. पाठीमागच्या बाजूला गुडघा जमिनीवर टेकून सीमारेषा दाखवली आहे बॉलला. बॉलर बेस्ट आहे, बॅटर सुद्धा बेस्टच आहे आणि त्याच्यामुळे मॅच सुद्धा बेस्टच होते. चार बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. सोपही नाहीये आणि अवघड सुद्धा नाहीये. चांगलीच मॅच मात्र या ठिकाणी रंगताना पाहायला मिळाली आहे. तब्बल 5000 प्रेक्षक tenniscricket.in वर आमच्या बरोबरने जुडले गेले. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. हाय व्होल्टेज मॅच झुंज आहे सेमी फायनल मध्ये जाण्याची. यानंतर 2 सेमी 1 फायनल असणार आहे. शेवटचा दिवस आहे टिंगरे सरकार या मानाच्या स्पर्धेचा. 45 संघांमध्ये 45 व्यावसायिक संघांमध्ये स्पर्धा रंगते. प्रथमेश म्हात्रे रायगडच्या उरण तालुक्यातील फुंडे गावचे बॅटर. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. जाईल बॉल मात्र या ठिकाणी यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि इकडे बॅटिंग करणारे म्हणजे बॅटरने इकडे रिव्ह्यू घेतलाय. वाईड साठी मागणी या ठिकाणी केली गेलेली आहे.
योग्य बॉल होता आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. यस, पंचांनी निहाळलं, बॅटर शफलही झालेले आहेत. ऐश्वर्या, अगदी महत्वाचा क्षण या ठिकाणी. 3 बॉल 13. जर का या बॉलवर षटकार आला, मजा येईल मॅच मध्ये, मजा येईल. प्रेक्षकांना मजाच पाहिजे. टिंगरे सरकार चषक आपण पाहतोय. सगळ्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. ऐश्वर्या सुर्वे कस्टम ऑफिसर म्हणून ॲज अ क्रिकेटर मुंबई कस्टम मध्ये कार्यरत देखील आहेत. तर तेवढे जबरदस्त बॅटर समोर आहेत. 3 बॉल मध्ये 13. काय होणार या मॅच मध्ये? टिंगरे सरकार चषकातील एक रंगतदार मॅच. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल टाकलाय. पहा, खूप चांगली नियोजनबद्ध. हे सोपं नाहीये, अशा प्रकारचे बॉल टाकणं काही सोपी गोष्ट नाहीये, परंतु या ठिकाणी एक दर्जेदार चेंडू प्रस्तुत केलेला आहे. आवाक्यात बॉल नाही टाकला. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. कंपल्सरीचे जा नियम आहे. 2 बॉल 13. यस, इंजरी या ठिकाणी असल्या कारणाने या ठिकाणी त्यांच्या ऐवजी बदली गोलंदाज म्हणून केतन येत आहेत. अपेक्षा करूयात जास्त काही दुखापत नसेल, लवकरात लवकर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतील, कारण आपण सगळे टेनिस क्रिकेटचा घटक म्हणून एकत्र आहोत. ऐश्वर्या चांगली कामगिरी केली आहे, परंतु प्रथमेश मॅच नाही संपली आहे. केतन म्हात्रे आलेत. मात्र या ठिकाणी आता बदली गोलंदाज म्हणून गोलंदाजीसाठी 2 बॉल मध्ये 13. सामना संपलेला नाहीये, हा क्रिकेटचा खेळ आहे. यावेळेला बिग हिट, हवाई फायर आणि बॉल सीमा रेषा पार. षटकार. षटकार आला. 1 बॉल 7. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. आणखीन एक जबरदस्त फटका. कंपल्सरी चेस हा नियम असल्या कारणाने तसा पाहिलं तर सामना तर टाय झाला. 1 धाव किती महत्वाची असते ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. माझ्या मते मॅच जरी पराभूत झाले असतील, एनबी टीमचे प्रथमेश म्हात्रे मन जिंकून घेताना पाहायला मिळत आहेत. आपल्या टीमसाठी निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनसाठी चांगले खेळले, परंतु या ठिकाणी बाजार आणि मनोर हा संघ, कोइंडे 11 हा संघ बाजी मारताना पाहायला मिळतोय आणि सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. अभिनंदन. पुढच्या दोन्ही टीम लगेच मैदानात दाखल व्हायचं आहे, मॅच सुरू करायची आहे. या मॅचचे मॅन ऑफ